S1000RR, इथं S1000RR आणि तिथं रेड S1000RR. काम आहे बघा, वैभव आहे, काही ना काही नवीन करत असतो. असं रात्री बिरात्री चालायला म्हणजे कसा सिग्नलसाठी त्यांनी केलेलं आहे. तो असणारे 16 किलोमीटरचा, असा एकूण मिळून किलोमीटर 32 किलोमीटरचा प्रवास आहे. आता माझ्यासारखा 68 वर्ष चालू आहे, मला न बसता घाट पार करतोय. भाई 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 हे बघा, भाई 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 पहिला ही सक्सेस झाली का गोव्याची पण ट्रिप सक्सेस होईलच त्यांची. आम्ही कुठे जाणार नाही, पण आम्ही पालखीला हक्काने येणार बाबाच्या. मावा कुल्फी खाई वाई शिर्डीला जाई. या साईडला पाहू शकता तुम्ही श्री घाटनदेवी माता प्रसन्न असा बोर्ड आहे. श्री घाटनदेवी माते की जय. मात्र यांचा सहर्ष स्वागत 2 बालट्या 2 बोकड घेऊन. बापरे, एवढी जण शिट्टी बोलतात. यांना असं वाटतं की मी चॉकलेट देणार, पण असं नाहीये, मी चॉकलेट नाही देणार तुम्हाला. टोल नाका होता आणि मस्त सनसेट झाला बघा मागे, खूप छानसा व्ह्यू दिसतोय. आणि ही लालपरी साईराम साई सकाळ. आज आहे दिवस 4था, जो आपण आहोत कसारा घाटाच्या खाली. आणि आता सकाळचा प्रवास असणार आहे कसारा घाटाचा, ज्याला आपण घाटनदेवी म्हणतो. त्या घाटनदेवीचा प्रवास आपला 7 किलोमीटरचा असणार आहे. आणि आजचा टोटल प्रवास जो 32 किलोमीटरचा असणार आहे, त्यापैकी आता सकाळचा प्रवास असणार आहे 7 किलोमीटरचा. आणि मग दुपारच्या हॉलसाठी जो आपण नाश्त्यावरून करणार आहोत तो 9 किलोमीटरचा असणार आहे. आणि त्याच्या पुढे जो रात्रीचा मुक्काम असणार आहे घोटीमध्ये, नाशिक येथे घोटी येते, तो रात्रीचा भंडारद्वारच्या पुढे आपला हॉल्ट असणार आहे, तो असणार आहे 16 किलोमीटरचा. असा एकूण मिळून किलोमीटर 32 किलोमीटरचा प्रवास आहे. आजचा दिवस 4था आहे. खूप मजा येणार आहे. कसारा घाट चढणार आहोत, ज्याची आतुरताने रविवारचा दिवस वाट बघत असतो. काही स्पोर्ट्स गाड्या, स्पोर्ट्स बाईक बघायला भेटतात आणि घाटांचा व्ह्यू पण खूप भारी असतं. आणि आजचा थंडी खूप आहे. रात्रीचा जो आजचा हॉल्ट होता 3ऱ्या दिवसाचा, तो खूप थंडी होती आणि आंघोळ वगैरे थोडं ओपन प्लेसवरच करावी लागली आहे, पण मजा आहे. आता आपण निघूया आणि कसं काय असणार आहे आजचा दिवस आपण बघूया. आजचा दिनचर्या काय काय असणार आहे, प्रत्येक व्यक्तीला पण भेटूया, ग्रुपला भेटूया मंडळाच्या. आणि आपण चाललो आता चहा प्यायला, कारण की पालखी निघाली आणि पालखीला आपण कंटिन्यू करणार घाटाच्या खाली. सो आपण पहिला चहा पिऊया, चहा पिल्याच्या नंतर आपण निघूया. बोला ओम साईराम. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला मंडळी, आपण आता आलो आहे चहा प्यायला. आणि मी तुम्हाला जसं काल सांगितलेलं चहाची गंमत तुम्हाला दाखवतो. मी आपल्या पालखीमध्ये इथं चहा आणि टोस्ट किंवा आज बटर किंवा बिस्किटं पण असतात. असं टोस्ट आहे, याला आपण काय म्हणतो डॉन? निमच्या काय म्हणतो? निमच्या चकल्या. तुमच्या शिल्ला चकल्या बोलतात की? चकल्या बोलतो. ठीक आहे, चकल्या. लवकर आपलं डॉन भोईर तुम्हाला माहीतच आहे, आपले पाण्याची सेवा देत असतात, गरम पाण्याची. आप्पा काय गडबड आहे? चला साईराम, घ्या तुम्ही पण चहा वगैरे पिऊन. घेतला का रे चहा? चला, आता झाले आपले सर्व पालखी निघालेली आहे. आपण त्यांना कंटिन्यू करूया. शेवटचा झेंडा आकाश आहे इथं, त्या साईडला गौरव आहे, तिथं विजय, राजू आणि जयेश आहे. हे शेवटचे झेंड्याचे मानकरी आहेत. आणि आपल्या आता सेवेकरी सर्व टेम्पोमध्ये सामान लोडेड करतात आहे, कारण की आता आपल्याला दुपारचा हॉल्ट आहे, तिकडे डायरेक्ट जाऊन थांबणार आहेत. आणि एक छोटा टेम्पो जो आपला नाश्त्याचा असणार आहे तो जाऊन आपल्या घाटनदेवीच्या वरती थांबणार आहे. सो आपण पण आता थोडंसं चहा वगैरे पिऊया आणि पहिला जाऊन पालखीला जाऊन आपण टच होऊया, कारण की कसारा घाटाच्या खाली आपल्याला काही करून टच व्हायचं आहे. बघा मंडळी, घाटावरती पालखी जॉईन झालेली आहे आणि आता निघते घाटनदेवीच्या प्रवासाला. की जय साईराम साईराम. आणि पालखी पुढचा झेंडा आणि पालखी सोबत इथे आहे डीजेचा टेम्पो. रोशन आहे टेम्पोमध्ये. या साईडला आपला डीजेचा टेम्पो आहे. डीजेच्या टेम्पोच्या नंतर इथे आपल्याला देवाराचा टेम्पो आहे. बघा दादा आपले साईराम साईराम. आपला टेम्पो आहे, हे बघा हा देवाराचा टेम्पो तुम्ही पाहू शकता. आपला देवाराचा टेम्पो या साईडला. आणि वैभव इथं. साईराम साईराम. आणि आपली बरीचशी पोरं येत आहेत. आता कसं घाट लागल्याशिवाय पोरं फटाफट चालत नाही. आता आपली पालखी निघालेली आहे. तसं आहे बघा, नारळ फोडावा लागतो जेव्हा पण आपण घाट चढतो, कसारा घाट, तर आपण नारळ फोडून पाया पडून चढतो. या साईडला साईराम. चला, अरे इथं नवीन काहीतरी लाइटिंग केलेली आहे. कडक काम राखेत. साईराम. कसं काम आहे बघा, वैभव आहे, काही ना काही नवीन करत असतो.
असं रात्री बिरात्री चालायला म्हणजे कसं सिग्नलसाठी त्यांनी केलेलं आहे, एक नंबर करून ठेवलेलं आहे भारी. आणि हे बघा लाईटी वगैरे पर्यंत सिग्नल पण आहे, म्हणजे सिग्नल जेव्हा आपण पालखीतून रात्री चालतो तेव्हा ते सिग्नल एकदम बेस्ट करून ठेवलेलं आहे. चला अजून मंडळी येत आहे, आता आपल्याला पण आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं आहे. चला गाडी आपली झालेली आहे फ्यूल एम्प्टी, आपण टाकूया आता फ्यूल आणि त्याच्यानंतर आपण पण कसारा घाट चढूया. साई बाबा की जय. चला मंडळी, आपले गावातली मंडळी आहेत, वर्षानुवर्ष पालखीत येत असतात, पदयात्रा करत असतात. बाबा आपण आता थोडक्यात घाटनदेवी चढणार आहे. 7 ते 9 किलोमीटरचा प्रवास आहे. हा. घाटनदेवी तू एवढा वर्ष चालतोस, आपल्या ग्रुपमधली किंवा पदयात्री सर्व चालतात, हा. तर काय सांगशील घाटनदेवी कसं चढावं? एखादा म्हणजे नवीन पोरं आले त्यांच्याबद्दल काय सांगशील? घाटनदेवीचा प्रवास कसा असतो आणि काय काय करावं लागतं? घाटामध्ये चढताना अगदी पायावर ताण न देता मीडियम साईजचा पावलं टाकून जर चढला तर त्याला त्रास होत नाही. आणि आपण जोर देऊन जर स्पीडमध्ये चालायला गेलो तर नक्कीच आपल्याला थकवा येईल आणि आपले पाय दुखायला सुरुवात होईल. मग आपल्याला 10 ठिकाणी बसायला लागतो. आता माझ्यासारखा 68 वर्ष चालू आहे मला, मी न बसता घाट पार करतोय. याचं कारण म्हणजे मीडियम साईडनी माझी चाल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी दातुलीची आपली जी पालखी आहे त्याच्यामध्ये सर्व पोरं चांगली आहेत, कोणीही वाईट नाही, हसी मजाकमध्ये सर्व आनंदाने चालतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या पालखीसारखा खानापिना कुठे दुसऱ्या पालखीमध्ये मिळेल असं मला तरी वाटत नाही. कधीच नाही, कधीच हां, नाही. बरोबर. 700 रुपयात तेवढं चांगलं जेवण, मिष्टान्न वगैरे कोण देणार आहे? बरोबर आहे. पण एकदम सुपर पालखी हा माझं व्यक्तिगत मत आहे. बरोबर आहे. आणि दादा आता जसं घाटात चढतोय तर काही गाड्या मागून येतात, तर आपण मागे वगैरे बघूनच चालायला पाहिजे, बरोबर आहे? काही पोरं नवीन आले ते वरती जाऊन फोटोशूट करतात घाटवर चढून, तर त्यांना काय बोलशील? पडण्या बिडण्याची भीती असते. नक्कीच पोलीस खात्याचं म्हणणं आहे की तुम्ही उजव्या बाजूने चाला, तुम्हाला धोका होणार नाही. आपण जर पाठीमागून आपण डाव्या बाजूने चालतो, पाठीमागून गाडी आलेली आपल्याला दिसत नाही, 50 वेळा तर आपण पाठीमागे बघू शकत नाही, तर आपली चूक आहे ती. आपण बरोबर. जर उजव्या बाजूने चाललो तर आपण सुरक्षित जाऊ, डाव्या बाजूने गेलो तर कधी अपघात होण्याची शक्यता असते, बरोबर का नाही? बरोबर बोलले त्याच्यासाठी तुम्ही. आपण दक्षता पाळायला पाहिजे. बरोबर. नेम पाळायला बाबा पाहिजे. एवढ्या वर्ष तू चालतोयस, मी हा. तुला दरवर्षी बघतो, जेव्हा पण येतो थाटामाटात जातोस, काही यंग पोरं येतात हा. आणि थकतात, पण तुझा एक अनुभव स्वतःचा एवढा कसा काय चालतोस तू? मी यंग पोरांमध्ये असलो की मी नाही, कारण की सुधीर म्हात्रे हा नाव म्हणजे बाबांचं नाव सुधीर म्हात्रे सर्वांनाच माहिती आहे, हा. आणि जे बाहेरचे व्ह्यूअर त्यांना सांगतो हा. की सुधीर म्हात्रेंचं नाव म्हटलं ना की यांना लहान मुलं पण येऊन जुडतात, कारण की यांच्यासोबत जर चाललं ना तुम्ही तर तुमचे गुरुवार ते गुरुवार कधी निघून जातात कधीच कल्पना नाही समजणार. कारण की काय माहिती आहे का, एवढा भारी असतं आणि ते त्यांचे वर्षाचा जो एक त्यांचं वर्ष आपण जरी 68 असला पण ते 38 वयासारखे सर्वांशी वागतात आणि बोलतात आणि लोकांना अनुभव सांगतात पदयात्रेत कसे चालायचे. म्हणून ही जी पोरं असतात आपल्याला दादा महेश दादा दिसतात, ते बाया दादा दिसतात, ते सर्व मनीष आहे, त्याच्यानंतर आपली जी अजून मंडळी बसलेली आहेत आपल्या कॅमेऱ्यामध्ये सर्व सोबतच असतात, खूप मजा असते. आता आपण पण घाट चढायला निघूया, बघूया घाटात काय बघायला भेटतं. साई बाबा की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साईराम. शेवटचे झेंड्याचा मानकरीच म्हणजे राजू नाईक नाही आहेत, राजू नाईक सेवेकरी आहेत, आपले पाणी देतात. आणि या साईडला गौरव आहे, मी तुम्हाला जातानाच दाखवला जेव्हा चहाच्या इथून आपण निघालो. आकाश आहे, जयेश आहे, तिथं शंकू आहे आणि इथं विजयचा हात जाणार नाही पुढे, कारण की त्याचं यंदा करायचं आहे लग्न, म्हणून त्याने त्याला खाण्यावरती दाब कमी मारलेली. इथं आकाश काय असतं, कुठे पोरगी बिरगी असेल तर डीएम करा. आकाशचं झाला ना तिकडच कल्याणला कुठेतरी, आकाशला कुठे दिला? कसाऱ्याला दिले म्हणजे आकाश तुला कुठे दिले? आकाश कुठली बायको तुझी? कसाऱ्याची? इथंच बघ कुठेतरी, म्हणजे टेन्शन नाही आपल्याला. ऑलरेडी त्यांची इथं थांबवत जाऊ आपण पालखीला, खरं अमरापूर वगैरे राहायचं टेन्शन आहे ना तुझा, तिकडे साईला राहायला लागेल लांब, इकडे जवळची जवळ होऊन जाईल. तिकडचीच बघायची का? चला कांदा भजी आलेला आहे, घाटांदेवीची सुरुवात झालेली आहे.
सध्या कॅमेरा चालू आहे ना, तर आता बघा ना कोणाचाच हात पुढे जाणार नाही. इकडे बघत राहू फक्त. कॅमेरा चालू म्हणून हात कोणाचा पुढे जाणार नाही. अरे विजय खा रे. ठीक आहे चल आता आपण पण खाऊया. तुम्ही घाबरून ठेवले ना रे भाई आम्हाला. कसा कडक काम. एकदम भोंगेरा. मंडळी घाट संपत आलेला, अर्धा झालेला आहे घाट आणि थोडक्यात आता घाट संपेल. थोड्या याच्या टायमामध्ये घाट संपून जाईल. थंडी पण खूप आहे आणि त्याच्यानंतर चालतात पण आपले पालखीतले जेवढे पण पदयात्री आहेत. खूप अनुभव भारी आहे. बरं वाटतं पदयात्रेत येणार आणि त्याच्यानंतर पालखी सोहळ्यामध्ये एवढा एन्जॉय करणं. कारण की बघा आरती होते, आरती पण होते आणि आरती सकाळी होते, त्याच्यानंतर दुपारी होते, संध्याकाळी होते, रात्री होते. 4 टाईम अशा आरत्या होतात आणि जो भाव असतो सकाळी 3 वाजता उठणार, त्याच्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करणार. जर तुम्ही 5:30 5च्या पायला उठले तर ठीक, नाही तर तुम्हाला नंतर थंड पाणीच भेटेल. कारण की त्याच्यानंतर डॉन भोईर आपले पाणी बंद करतात. मग नंतर 6 वाजेपर्यंत, 6च्या नंतर किंवा 5:30च्या नंतर जेवढे पण आपले सेवेकरी असतात त्यांना सर्व पाण्याची सोय असते, गरम पाण्याची. आणि आपण आता घाटनदेवीत चढतो आहे. मोस्टली आता थोडासा अर्धा राहिलेला आहे. पण घाटनदेवीत एवढंच आहे की जेव्हा तुम्ही कसारा घाट चढताना, आता तर समृद्धी महामार्गावरून सर्व लोक शिर्डीला जातात, पण ही घाटनदेवीची जी आठवण आहे ना, जे लोक जातात पहिल्यापासून त्यांना माहिती आहे की किती भारी वाटतं. तर आपण पण आता पुढे निघूया, तिथे घाटनदेवीला दर्शन करूया, घाटनदेवी आईला, आणि तिकडून नाश्ता करून मग आपण पुढे निघणार आहोत. जो 7 किलोमीटरचा जेवण असणार आहे, नाश्त्याच्या नंतरचा दुपारचा हॉल्ट. आणि घाटनदेवीला एक अनुभव वेगळा आहे जो तुम्हाला मी आता गेल्याच्या नंतर सांगतो. तर चला साईराम, कंटिन्यू राहा असा व्लॉगमध्ये. चला मंडळी, घाट अर्धा झालेला आहे, कवरच बरेचपैकी. आणि या साईडला आपले पालखीतले मंडळी आलेले आहेत, या साईडला पाहू शकता तुम्ही. आणि मस्त कसारा घाट लागला आहे. तर असे बरेचसे ग्रुप वेगळे टी-शर्ट छापतात, नावाने छापतात, पण आपल्याला कसा ग्रुप बघायला भेटतोय ज्याने पूर्ण कॉटसेटच घालून आलेला आहे मस्तपैकी. अच्छा अच्छा, गोव्याची फिलिंग येते का तुम्ही शिर्डीला? गोव्याची असणार. तर म्हणून बाबाच्या चरणी चालत ही लोक. तसं त्यांचा विचार असेल की पहिला ही सक्सेस झाली का गोव्याची पण ट्रिप सक्सेस होईलच त्यांची. नक्कीच. तुमच्या ग्रुपचं नाव काय साईराम? मैत्री ग्रुप. आपल्या दातिली गावातलीच मंडळी आहे. तरी अजून त्यांची ग्रुपमधली 6 माणसं इथं नाही आहेत. टोटल त्यांचं 10 जणांनी हे कॉटसेट घेतलेला होता, बरोबर ना? पुढे भेटेल आपण नक्कीच. त्यांना आठवणीने मला तू सांग जेव्हा आपण त्यांना परत घेऊया. आणि खूप भारी वाटतं. काय बोलशील, कसं वाटतं तू पालखीला एवढं वर्ष चालतात तुम्ही? आम्हाला खूप आनंद वाटतो. आमचा अनुभव खूप चांगला आहे. आमचा खूप आनंद चांगला आहे. आम्हाला दरवर्षीप्रमाणे सालाबाद प्रमाणे आम्हाला शेवट लागले साईबाबांची की पालखी कधी येते आणि पालखीला आम्ही कधी जावं आणि कधी आम्हाला आनंद भेटावं. आम्ही कुठे जाणार नाही, पण आम्ही पालखीला हक्काने येणार बाबाच्या. जो काही असू दे अडचणी दूर होते आमच्या पाठीमागे, सगळं जाऊन दे आमच्या पाठीतून, पण आम्ही पालखीला येणार. स्वप्नील काय बोलशील तू? दर गुरुवारी पालखीत असतोस आणि आपला म्हणजे दरवर्षी तर येतोस, पण पालखी संपल्यानंतर दर गुरुवारी मंदिरात जातो आरतीला. तर काय अनुभव काय बोलशील बाबांबद्दल तुझा? अनुभव खूप चांगला आहे. जी संकट असतात ती साईबाबाच्या आशीर्वादाने पुढे निघून जातात. सर्व भक्तांना जी संकट येतात ते दूर होतात. दरवर्षी आपली वारी असते, त्या वारीमध्ये येण्याचा आनंद होतो आणि दरवर्षीप्रमाणे साईबाबा भक्तांना आशीर्वाद देतो आणि कोणाला खाली हात पाठवत नाही. बरोबर. काय बोलशील भाऊ तू?
आपल्याला एकच बोलायचं आहे की इरादे रोज बनते रोज बिघडते, इरादे रोज बनते रोज बिघडते, शिर्डी वही जाते साई बाबा बोलाते. गावातले अजून मंडळी हे सर्व आपली चालत येतात. अजून घाटनदेवी बराचसा बाकी आहे, 4-5 किलोमीटर चालायचा, तरी पण येतात अजून बरीचशी मंडळी येतात. पावली गावातून पालखी निघाली शिर्डीला, पालखी आली या घाटाला, दत्त जयंतीच्या निमित्ताला पालखी घेतली खांद्याला. एक बारी खाय नाही तर दोन बारी खाय, दोन बारी खाय नाही तर बार खाय, मावा कुल्फी खाई पायी शिर्डीला जाई, मावा कुल्फी खाई पायी शिर्डीला जाई. हे गाणे आहे ना पाठ करायला लागेल. नवीन वर्षात तुला शुभेच्छा देतोय फार, या टोकेच्या कॉलेजवर पोरी जरा जपून कॉलेज कर रे. कानाला फोन पाठीवा बॅग बोलती फोनवर, या शनिवारच्या सुट्टीवर तिला भेटतोय श्यामराव. ओम साईला काही गाड्या भरपूर गाडी होते. श्रावण महिनाला रिमझिम पाऊस आला, लाखी पौर्णिमेच्या सणाला बंधू मला नियाला. अरे आईची माया तुला बंधू हाय पाठीशी मला, म्हणजे बहीण बोलती भावाला. बाबा की जय. मंडळी समोर आपल्याला दिनकर शिंदे म्हणजे आपले मामा बघायला भेटतात. मामा म्हटलं की यांचं नाव गाव आपले मामा आता सांगतीलच आपल्याला, पण या फ्रेममध्ये तुम्हाला जे उभे आपली मंडळी आहेत, खास करून मामाला भेट देण्यासाठी आपण चालत होतो आणि मामाला बघत होतो. मामा तुमचं नाव गाव आम्ही इंस्टाग्राम यूट्यूबवर बघत असतो. तर मामा या मावा कुल्फीचा राज काय, किती वर्ष झाली तुम्ही कुल्फी विकता आणि तुमचं सुरुवात कधीपासून झाली आहे? 30 वर्षापासून माझा धंदा आहे. वैतरणा धरणामध्ये माझी जमीन जायली 7-8 एकर, तर ते सोडून दिलं आणि मी इगतपूरला आलो. मुलं मोठाले कसे करायचे, कसं उदरपोषण करायचं, त्याच्या 30 वर्षापासून मग हा धंदा चालू केला. आणि त्याच्यानंतर आहे ना सगळं परिवार सुखासलामत राहतं शाईबाबाच्या कृपेनं. आणि शाईबाबाचीच ही पुण्याही मला कामं आली आणि त्याच्यापासूनच हा मंत्र मला भेटला, शाई एक बार खाय नाही तर 2 बार खाय. आणि बाबा ही मावा मलाई मी तुम्ही स्वतः बनवता घरात? हो, स्वतः बनवता बरोबर. आणि हे आपण कुठे ते कुठपर्यंत विकता, म्हणजे कुठल्या एरियामध्ये विकता तुम्ही हे सर्व? मी इगतपुरी तर पूर्ण फिरतो आणि घाटनदेवीला पालखी आल्या ना तर घाटनदेवीपासूनच मग इकडे वर्षाचे 365 दिवस तुम्ही विकता मावा कुल्फी की पदयात्री फक्त चालू झाल्यावरच? पिपरीचा उरूस चालू झाला ना, पिपरीचा उरूस नाही का, ओके, तेव्हापासून माझा धंदा चालू आहे. तर पाणी पडेपर्यंत माझा धंदा चालेल. आणि लास्टचा शेवटचा प्रश्न, आपले जे पदयात्री येतात, आता तुम्ही लोक एवढं फेमस झालात का प्रत्येक पदयात्री तुम्हाला येऊन भेट देतो आणि तुमची मावा कुल्फी घेऊन खातो, तर पदयात्री लोकांचा अनुभव काय असतो तुमच्याबद्दल? तुमचा का तुमचे लोक येतात, तुमचे व्हिडिओ काढतात, फोटो काढतात तुमच्यासोबत? मला असं वाटतं का पदयात्रा हे शिर्डीला पायी जातात, त्याच्याकरता मी हा व्यवसाय चालू केला. रस्त्यांना भेटतात, कोणाला पाणी भेटत नाही, कोणाला काय भेटत नाही, बसत उठत येतात घाट चढताना. तर मग मी हा कुल्फीचा धंदा चालू केला. मला एक देवच भेटला, शाही भक्तच भेटला असं मला वाटते. आणि मला मंत्र दिला हा घाटनदेवीनं, शाही भक्तानं मंत्र दिला. नाही तर मी 8वी शिकेल माणूस, मला काही अनुभव नव्हता. बरोबर. बाबा आपला वय काय? वय 63 वर्षाचा, 63. बापरे, म्हणजे बाबांचा बराचसा वर्ष तरी मावा कुल्फी करतात. आणि धन्यवाद मामा एवढी माहिती दिल्याबद्दल. आणि मी भाड्यानं राहतो, ते पण मी खरं सांगतो का माझं गाव लांब आहे, तिकडे काय मोलमजुरी नाही, त्याच्याकरता हा धंदा तुम्ही इकडे येतात. हो. बरोबर. साई बाबा की जय. जयच्या कसाऱ्याच्या या वनाच्या घाटावर, या वनाच्या वाटावर आई तू बसली ग, बसली वाघावर, आई तू बसली ग, बसली वाघावर. हातात दरसुळ घेऊन भाला मारती दैत्यासुर, मारती दैत्यासुर. आई तू बसली ग, बसली रस्त्यावर. हिरवीच चोळे हिरवच पात, दिसायला चंद्राची कोर. आई तू बसली ग, बसली रस्त्यावर. मंडळी घाटनदेवीला आलोय, ज्याचा प्रवास आपण सकाळी चालू केलेला होता पहाटे.
सो आपण आता आलो आहे घाटनदेवीलाच, म्हणजे आपण 7 किलोमीटरचा जो प्रवास होता घाटातला, कसारा घाटातला, तो प्रवास गाठला आहे. आणि या साईडला पाहू शकता तुम्ही श्री घाटनदेवी माता प्रसन्न असा बोर्ड आहे. आणि या साईडला जेव्हा तुम्ही घाटनदेवी चढता त्याच्या आजूबाजूचं सर्व मंडळी ग्रामस्थ मंडळी आजूबाजूची जी लोकं आहेत ते ताजे ते तुम्हाला काकडी, बोरं, पेरू, संत्री, जे पण काही खाऊ गल्लीचे छोटे छोटे सामान आपल्याला सर्व बघायला भेटतात. आपण त्यांच्याकडून घेऊ शकतो. आपण आता चाललो आहे घाटनदेवीच्या दर्शनासाठी आतमध्ये. तुम्ही पण आपल्या सोबत चला. तर बघा जेव्हा पण पालख्या येतात सर्व पालख्या इकडे थांबलेल्या असतात या साईडला. आणि पालख्या थांबल्या, जेव्हा पालख्या थांबतात तर नाश्त्याचा कार्यक्रम त्या साईडला असतो. तर पहिला आपण जाऊया, दर्शन करून घेऊया. इथे पाहू शकता तुम्ही नंदी महाराज आहेत आणि आतमध्ये देवी आहे आपली घाटनदेवी. तर घाटनदेवीचा सुद्धा आपण दर्शन करूया. चला घाटनदेवीचं आपण दर्शन करूया. श्री घाटनदेवी माते की जय. हे बघ आपली वाघावर कैसी बसली आहे आपली आई घाटनदेवी माता. जेव्हा का शिर्डीला लोक जातात प्रवास करताना नक्कीच या आईला भेट देतात कसारा घाट गाठल्यानंतर आणि धन्यवाद म्हणतात. कारण की कसारा घाटातून येतात. आपण सुरुवातीला नारळ फोडल्याच्या नंतर आता आपण आलो इथं घाटनदेवीचं दर्शन करण्यासाठी. तर चला आपण दर्शन करून घेतोय परत एकदा. श्री घाटनदेवी माते की जय. मंडळी ही आपली आज तुम्ही मूर्ती पाहू शकता. जसं आपण शिर्डीला जातो तेव्हा सेम इथं दिलेलं आहे. आपण काय करतो हे कशासाठी देतो ते खरं तर सांगायचं गेलं की जेव्हा पण आपण नाश्त्याला हॉलला थांबतो किंवा जेवणाच्या हॉलला थांबतो, सर्व तिकडचे जे पण ट्रस्टी असतात त्यांना आपण हे आपल्याकडून एक सप्रम भेट देतो. तर आजचा जो घाटनदेवीचा नाश्ता होता दादांकडून होता, संपूर्ण कुटुंबाकडून नाश्ता होता, म्हणून आपण छोटीशी एक सप्रम भेट दिलेली आहे. त्याने ती स्वीकार करावी आणि अशीच आम्ही सप्रम भेट प्रत्येक हॉलला थांबून देत असतो. आणि खूप धन्यवाद की दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा म्हणजे जेवढे पण आपल्या पालखीचे वर्ष झाले आपल्याला घाटनदेवीला दादांकडूनच सेवा असते. दादा आपण राहायला इथेच आहेत ना? गावाचं नाव का आपल्या? घोटीमधून, म्हणजे आता घोटी आता पुढे लागेलच आपल्याला जाताना. तर खूप भारी वाटतं. आणि इकडे आपले अध्यक्ष आहेत, कार्याध्यक्ष आहेत, दादा आहेत. तर साई बाबा की, साईनाथ महाराज की, ओम साई, जय साई. तर मंडळी जो नाश्ता होता तुम्ही पाहू शकता इथे कांदे पोहे आहे आणि सोबत काजा आहे. बरोबर ना महाराज? नाही काजा आहे, काजा म्हणतात, गोड. आणि विनोद दादा आपले सेवेकरी आता मोस्टली पर्यंत आपल्या पालखीतले जेवढे पदयात्री होते सर्वांचा नाश्ता झालेलाच आहे. मग आता सेवेकरी घेतात कारण की सेवेकरी सर्व लास्टला आणि शेवटला नाश्ता करतात. आता इथून निघणार आहेत दुपारच्या जेवणाला, जो इगतपुरीमध्ये असणार एक संस्थानमध्ये, तिथे बरेचसे पालख्या थांबले. साईकुटी संस्थान आहे, त्या संस्थानमध्ये आपला दुपारचं जेवण असेल. तिथे आपल्याला प्रत्येकाला बॅगी भेटणार आहेत. आणि हा नाश्ता होता, सोबत चहा पण होता का? चहा आणि हे म्हणजे पूर्ण सेवा यांची जी घोटीतून ग्रामस्थ मंडळ येतात, भेट देतात. खूप भारी वाटतं. आणि कांदे पोहे बघा किती भारी, मी पण घेतला आहे. तर चला कांदा पोहे घेऊया, नाश्ता करून घेऊया.
मंडळी घाटनदेवीत चढलोय आणि घाटनदेवीत चढल्याच्या नंतर दर्शन झाला आणि जे गाडे मी तुम्हाला सकाळी मॉर्निंगला सांगितला की बरेचसे स्पोर्ट्स गाड्या आपल्याला इथं बघायला भेटतील. हे बघा इथं स्पोर्ट्स गाड्या लागलेल्या आहे. हे एक ग्रुप असतो, तर मुंबईतले काही लोक असतात किंवा बाहेरचे पण लोक असतात, ते सर्व स्पोर्ट्स गाड्या सॅटर्डे संडेला कसारा घाटात घेऊन येतात एक लाँग ड्राईव्हसाठी. आणि इथं पाहू शकता तुम्ही गाडी आहे, होंडा कंपनीची आहे, एक 900 सीसीची गाडी आहे होंडा कंपनीची. आणि त्याच्यानंतर इथं ट्रम्प कंपनीची पण गाडी आहे बघा, ट्रम्प कंपनीची गाडी आहे. तिला CC किती आहे 675. काय खतरा गाड्या आहेत, एक नंबर गाडी आहे. इथं पण गाडी भारी आहे, इथं पण गाडी भारी आहे, ट्रम्प कंपनीची कार आहे. आणि इथं BMW 900 F900 आहे, म्हणजे 900 सीसीची गाडी. जे पण हे मॉडेल नंबर असतात ना सर्व CC लागलेले आहेत. ते बघा 900 सीसीची बाईक आहे ही F900. आणि त्याच्यानंतर BMW S1000 RR ही प्रत्येक जो व्लॉगर असतो ना त्याची ड्रीम बाईक असते. या ड्रीम बाईक खरोखर, कारण की असे बघा 3 बाईक्स आहेत इथं. S1000 RR, इथं S1000 RR आणि तिथं रेड S1000 RR. सो अशी ही ड्रीम बाईक असते. आणि एवढा भारी यांची फायरिंग असते ना बाई, जे लोक बाईक रायडिंगला जातात ना त्यांना माहिती आहे की S1000 RR काय व्हॅल्यू आहे. जेव्हा निंजा S2 आणि S2Rच्या नंतर काही गाड्यापैकी एक गाडी आहे ही बघा, दिसायला काय लुकिंग आहे भाई, जबराट आहे, जबराट, एक नंबर लुकिंग आहे या साईडला. आणि इथे सुद्धा आहे BMW S1000 RR. S1000 RR रेड कलरमध्ये आहे आणि याची फायरिंग खूप जबरट आहे. आणि इथं BMW 12500 ट्रिपल ब्लॅक हा 1250 सीसीची BMW आहे, जे लॉंग रूटला घेऊन जातात. जेव्हा लॉंग ड्राईव्ह असं लॉंग रूट त्या टायमाला तिकडे घेऊन जातात. आणि इकडे पण सुद्धा एक तुम्हाला BMWची बाईक बघायला भेटते जी F900 आहे BMWची. त्यानंतर ट्रम्पची आहे इथं. आणि इथं पण ट्रम्पची एक 1300 सीसीची बाईक आहे. आणि ही डुकाटी आहे, ही जुनी डुकाटी आहे. हे बघा इथं पाहू शकता तुम्ही विंटेज लुकमध्ये डुकाटी जुनी आणि होंडाची आहे. त्याच्यानंतर परत एक 1250 सीसीची BMW आहे. सो क्लास बाईक आहेत भाई, एक नंबर बाईक आहेत, कडक काम आहे बाईकचा. आणि इथं रेस्टॉरंटमध्ये बाईकचे सर्व मालक बसलेले आहेत. भाई 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 कडक काम, कडक काम. हे बघा हे फायरिंग आहे, इथं बुश लावलेले असतात. हे बघा हे नॅरो, कडक काम, कडक असला कडक आवाज असणार आहे. आणि इथं ही रेड S1000 RR, हे याची पण फायरिंग आता आपल्याला ऐकायला भेटणार आहे. याचा बूस्टर खूप छोटा आहे, त्या साईडला जे मोठे मोठे बूस्टर्स आहेत. या बाईकचा छोटा बूस्टर आहे. हे बघा याची बूस्टरची फायरिंगचा पण आवाज ऐकूया. बघा इथे सुद्धा S1000 RR हा त्या लेटेस्ट मॉडेल आहेत 2025चे. हे 2024चा मॉडेल आहे S1000 RRचा. ह्याला टोटल 6 सीट्स. हे बघा भाई 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 कडक काम, कडक काय आवाज आहे. आता सर्व गाड्या निघतील बघा, कडक काम. हे बघा हे 2025 आणि 2024 S1000 RR हे तिन्ही मॉडेल. आणि यांच्या फायरिंग बघा खतरा आहेत, खतरा. एक एक करून निघणार आहेत गाड्या आता. हे मंग 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 सा, हे बघा याची फायरिंग बघा. कडक काम आहे भाई. चला इथं, आणि इथं प्रवीण दादा आले. जसं मी तुम्हाला सांगितलं की आज प्रवीण दादांची फॅमिली आलेली संपूर्ण भेटण्यासाठी. इकडं त्यांचा मुलगा आणि त्यांची पूर्ण फॅमिली. जसं मी तुम्हाला बाहेरच गाडी दाखवली, तिथे गाडी दाखवली, तर त्यांची फॅमिली बघा या साईडला येतात आहे. ते सुद्धा आता जेवणाचा स्वाद घेतील. आणि कैलास दादा यांची पण फॅमिली, म्हणजे त्यांची मिसेस पण आलेल्या आहेत. कैलास दादांच्या पण मिसेस आलेल्या आहेत.
तर ते सुद्धा आज सर्व आपल्याला भेट देतील. कसं आहे, पदयात्री जे लोक आहेत त्यांच्या फॅमिली लोक भेट देण्यासाठी येतात अधूनमधून काय होईना, म्हणजे त्यांना सुद्धा भेट देतात, पालखीला पण सुद्धा भेट देतात, सर्वांना भेट देतच असतात. चला तर जाऊया थोडक्यात. दादा तुला माहिती आहे का फॅमिली आली की तू इकडे फिरत होता? माहितीच ना, डायरेक्ट बघला वाटतं. तर माहिती होता आलेली फॅमिली? माहिती पडला ना. साईराम ठीक आहे. नाही पण तू फोटो तुम्ही काढत, दादाच नव्हता तिथं फोटो काढता वेळी. हा तेच बरं, दादा नाही फोटो काढ. हा ते पण आहे. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं कैलास दादांची मिसेस पण आलेली, ते मिसेस आहे कैलास दादांची. आणि ओम साईराम. चला आता जेवणाचा स्वाद घ्या. हा प्रवीण दादांचा मुलगा प्रणव, ही पूर्ण फॅमिली आहे संपूर्ण. चला जेवणाचा करू द्या स्वाद. आणि कोण काय काय जेवणार आहे मी दाखवतो आज तुम्हाला. बरीचशी मंडळी आपल्या झाडाखाली जाऊन बसून आज आनंद घेणार आहे जेवणाचा. झाडाखाली सर्व बसून जेवढे पण आपले मंडळी आहेत जेवणाचा स्वाद घेत आहेत. बघा इथे या साईडला पण बसलेले आहेत, इथे पण सुद्धा जेवणाचा स्वाद घेतात. हे सर्व आपले पदयात्री बसलेले आहेत. समोर पाहू शकता आकाश आयकर. हीच ती जागा जिथे मी आकाशला काहीतरी बोललोय, त्याची बायको बिचारी ओरडलेली त्याला. लक्षात आलं का आकाश? जेवायला आला आज. त्याने देवापासून वाटतं क्रीम लावण्याचं बंद केलं वाटतं. असू द्या, जेवून घ्या. आणि इथं फराण आहे, त्याच्यानंतर भाऊ आहे, गणेश भाऊ, अभय आहे, साईदादा आहे. इथं आपले विशाल जेवला का नाही? साईराम झोपेल थोडं, चालल्याच्या नंतर आराम पण हवाय पदयात्रीला. शिवा जेवून घे. चला आणि या साईडला पण आपली मंडळी आहे, इकडं पण जेवणासाठी मंडळी आहेत, बसलेले आहेत. आणि शेवटचा झेंडा सुद्धा त्या साईडला आहे, तिकडे पण आपण जाऊ. शेवटचा झेंडा सुद्धा आलेला आहे आणि शेवटचा सुद्धा झेंड्याचा सर्वात पहिला नको. गौरव कुठे? गौरव तुमचं बरखास्त केला. ठीक आहे चला. गौरव यांचा माणूस आहे. आणि इथं पण आहे, आणि इथं पण एक सुद्धा जो ग्रुप आहे जो आजचा रविवारच्या दिवशी संपूर्ण त्यांचा बराचसा ग्रुपमध्ये. राकेश किती जण आहेत तुमच्या टी-शर्टी? किती जणांनी छापले आहेत? 18 जणांनी छापलेले आहेत. आणि इथं जेवणाचा स्वाद घेतात ते झाडाखाली बसून. आज दमलेले. आज दमला गे घाटन देवी आहे ना, कारण की नाचं होता मगाशी घाटन देवीमध्ये, मस्त नाचं होता जोरातून. साईराम वाजलेले आहेत 4, 4:15 वाजलेले आहेत. चहा पितो. आणि माझ्या मागे जे तुम्ही बघताय ना घोटी टोलनाका आहे, समृद्धी महामार्ग झाल्याच्यामुळे आता तो टोलनाका तुम्हाला बघायला भेटत असेल जर तुम्ही शिर्डीला जात असाल. पण शिर्डीला जाता वेळी घोटीचा टोलनाका लागायचाच. आणि तिथून मग आपण असा पुढे राईट मारून आपल्या घोटीच्या प्रवासातून सिन्नर मार्गे आपल्या शिर्डीला पोचायचो. तर मागचा हा टोलनाका आहे, तर लक्षात घ्या. इकडून आता मी तुम्हाला थोडा वेळ पुढे आता जातो, आपण घोटी मार्केटवर दाखवतो. काही लोकांनी मला कमेंट केली आणि फोन करून पण विचारला का पालखीत तर दाखवतोच, पण बाहेर जेव्हा रोडवर काय दिसतंय किंवा तुम्ही लोक काय बघता ते पण आम्हाला दाखवतो. मग असाच विचार केला का बरोबर आहे, आम्ही पण जे आमच्या डोळ्यांनी बाहेरचा आसपास काय बघतो ते पण आम्ही मी दाखवणार. तर आपण आता आपण काही पोरांसाठी थांबलो आहे, म्हणजे आपला लाचचा झेंडा आला की त्यांना पाण्याच्या बाटल्या द्यायच्या आहेत. मग आम्ही पुढं निघणारो घोटी मार्गे. आमचे राजू नाईक आहे, राजू इथे हे बघा, हे राजू नाईक आहेत, पाण्याची सेवा देतात. इथे बरीचशी मंडळी. अजून तुम्हाला मी मंडळी दाखवतो थांबा. या साईडला हे बघा, इथे हे पदयात्री थांबले चहा पिण्यासाठी. इथं मामा आहेत या साईडला. आणि प्रशांत आजच आला आहे, थोडंसं काही प्रॉब्लेम झाल्यामुळे लेट झालेला तो, पण ठीक आहे. आणि इथे सॅमिकालांचे मामा म्हणजेच आपले मनोज दादा म्हात्रे यांचं सहर्ष स्वागत. 2 बालट्या 2 बोकड घेऊन. मामा काय घेतं मग? आम्हाला सॅमिकालांचा मामा काय घ्या जरा आम्हाला खाण्यापिण्यासाठी. नाही तू 5 मिनिटं लेट झाला, नाही तर चहा भेटला. चहा आहे ना, चहा आहेच मामा. होय दादा, मला 1 वर्ष लक्षात म्हणजे अजून इकडं पकड राजू, पकड जरा मागे. मला 1 वर्ष लक्षात म्हणजे आज हा माझा 15 वर्ष पालखीत. पण 1 वर्ष म्हणजे जेव्हा मी सायचा सेवक, आता तुम्ही लोक टी-शर्ट घालता तेव्हा ते टी-शर्टवरती इथं ब्रदरहूड नाव होता. पहिला मी सायचा सेवक आणि इथं ब्रदरहूड नव्हता. आता तर पालखीचा लोगो होतो, पण पहिला ब्रदरहूड होता. तर आमच्याशी 15-12 ते पोरं होती. त्या मला दादा होता ना. दादाच्या मनात काय होतं, जेवढी पण पोरं आहेत ना सर्वांना सांगत निरा पिओ निरा, सर्वांना फुकट निरा देत होता. दादा तुला लक्षात आहे का? आपण 3रा का 2रा दिवस असतो आपल्या हॉलचा, जिथं चमचम असतात. कालच्या हॉलला दुपारचा तिथं निरा वाटत होता. तर मला दादाच्या बद्दल माहिती आहे.
आणि दादा एवढा मजाक मस्ती करतो ना, काही पोरं घाबरलेली होती मगाशी, अरे माझा मोबाईल घेऊन गेला, पण ते दादानी लपवलेली होती. म्हणजे का मजाक मस्ती करत असतात, पालखीत पाहिजे नाही का? तरीच आपण पोरं घेऊन आलो मग काहीतरी पाहिजे ना. हाताची घडी मुका बरोबर नाही वाटत नाही का? बरोबर आहे, मस्त. आणि आता आपण जाऊया घोटी बघण्यासाठी. घोटी काय बघायला आता? जिलेबी बाबा आहे ना पुढे. जिलेबी पापडा आहे का? ठीक आहे चालतंय. मंडळी समोर पाहू शकता तुम्ही घोटीचा जो मुख्य मार्केट आहे, या साईडला मार्केट बघायला भेटतं आपल्याला. हा पूर्ण घोटीचा मुख्य मार्केट आहे. समोरून शॉपिंग करण्यासाठी, म्हणजे आपण जसं मार्केट एक स्ट्रीट असतं आपल्या सिटीमध्ये, तसं हा पूर्ण मार्केट एरिया आहे बघा. या साईडला पाहू शकता. आपला कल्याण मार्केट कसं आहे, फुल मार्केट, तसा इकडे सर्व लोक बाजारपेठमध्ये येतात आहे बघा. इकडं आपले ताजी भाजी वगैरे बघायला भेटतात आहे. हा खूप मोठा मार्केट आहे घोटीचा, आणि या मार्केटचं खूप नाव आहे या नाशिक शहरामध्ये. जेव्हा पण आपण इथं जातो शिर्डीला, तर तुम्ही बाहेरून जाता टोल नाक्याच्या त्या हायवेवरून, पण जेव्हा पदयात्री चालत येतात शिर्डीला जाण्यासाठी, ते लोक सर्व या घोटी मार्केटमधून येतात. आणि हा घोटी मार्केटमध्ये आल्याच्या नंतर असं खरोखर फील येतं का आपण कुठल्या तरी एका गावा ठिकाणी आहे. म्हणजे गाव ठिकाणाचं पण एक वेगळी जुनी काळातली आपल्याला पण आठवण येते, कारण की इकडे जेवढे पण तुम्हाला वरिष्ठ माणसं बघायला भेटतील, सर्व बघा व्हाईट टोपी डोक्यावरती आणि व्हाईट कपडा, व्हाईट टोपी व्हाईट कपडा, हे सर्व तुम्हाला हेच बघायला भेटणार आहे. आणि अजून घोटी थोडंसं क्रॉस झाल्यानंतर, म्हणजे हा जो मेन मार्केट आपण क्रॉस करणार ना, ते मेन मार्केट क्रॉस केल्याच्या नंतर एक नदी लागते. त्या नदी पण मी तुम्हाला दाखवतो. आता जो नवीन पूल बांधलेला आहे, पण त्याच्या पहिला फक्त नदी होती, जे आम्ही तिकडून पहिला चालत जायचो. नदीमध्ये आम्ही पहिले उड्या वगैरे पण मारायचो, म्हणजे आंघोळ वगैरे पण करून जायचो. पण आता कसं सर्व लोकेशन एक साई पण आहे इथं या साईडला, आणि आपले पदयात्री आहेत पालखीतला. बघूया, खूप भारी वाटतंय. तर चला असंच ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा, आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं अजूनपर्यंत तर नक्कीच तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा, जेणेकरून असे मजेदार व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. आगसन गावातली मंडळी आपल्याला पाहायला मिळतात बघा. असे टी शर्ट, एकूण 18 जणांनी हे टी शर्ट छापलेले आहेत. हे काय बघत चालले, काय बघत चालले आहो? हा मार्केट बघत चालले की काय? शॉपिंग करायचे काय? तुला सॉक्स बघत होता ना, बघला गे गेम आता का मार्केट कापले हो? नाही आता संपल आता. ओळखीची बाबा, आम्हीची ओळख इथपर्यंत आहे. बरं असू द्या, चला. हा पण मेन मार्केट आहे जो आता पुढे संपेल बघा. आणि इथं पण अजून मंडळी चालत चाललेले आहेत सर्व पालखीतली लोक. मंडळी जसं आपल्या इथं फाटक लागतं तसं या साईडला पण फाटक लागलेलं आहे बघा. या साईडला हा घोटी स्टेशन आहे. या साईडला आपल्याला पाहायला मिळते बघा. इकडं ट्रेन येतात, आणि त्या साईडला समोर घोटी स्टेशन आहे. घोटी स्टेशनवरून ट्रेन सर्व जातात, आणि हा इथून लिफ्ट मारून आपण हायवेला क्रॉस करतो. म्हणजे हा घोटी मार्केटमधून जेव्हा क्रॉस होतो ना, तर आपल्या नदीच्या इकडे जातो. इथं मेन हायवे रोड आहे जो आपला सिन्नर मार्केट शिर्डीला जातो. सो हा पूर्ण इकडं गाव आहे. आणि मला अजूनही लक्षात आहे की या रोडला जेव्हा पण आम्ही यायचो, इकडचे घरातली लहान मुलं चालत पुढे यायची, आणि पदयात्री दिसली की त्यांना फक्त एवढंच बोलायची, साईराम चॉकलेट, साईराम चॉकलेट. लहान मुलं दिसली की तेवढंच बोलायची, साईराम चॉकलेट. फक्त एवढंच नाही, एवढंच बोलत राहायची. आणि इकडं जेव्हा पण येतो ना, इकडे दोन्ही साईडला फक्त म्हणजे कंपन्या मिल आहेत. तिथं तांदूळ गहू हे सर्व बनवतात, म्हणजे शेतातून घेऊन येतात. त्याच्यानंतर पूर्ण कटिंग वगैरे होते या दोन साईड. आणि तुम्ही जेव्हा पण इकडे चालणार ना, तर तुम्हाला तांदळाचा किंवा गहूचा वास येणार आहे. आणि इकडे मागे गेला तर नक्कीच तुम्हाला दाखवतो. दिसला अजून एक दुकान दिसला, जिथे पूर्ण बंडल ठेवलेले आहेत. ते तुम्हाला दाखवतो मी इकडं. आणि तिकडं आल्याच्या नंतर इथे नुसता तांदळाचा वास येतो चांगला. इकडे समोर तुम्हाला पाहायला मिळतं आहे बघा, मी भरलेल्या गोण्या सर्व. हा पूर्ण मोठा मार्केट आहे. तर मंडळी पाहू शकता तुम्ही, हाच तो तला आहे बघा. इकडं काही पोरं, म्हणजे वेगळ्या पालखीत, आपल्या पालखीत तर स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे की असं काही दिसलं तरी तुम्ही तिथं जायचं नाही आहे, हे बघा. आणि लोक असे नवीन असतील पालखीतली लोक बघा, जे इकडं जातात. खरोखर असं नदी वगैरे लागली तर नाही जायला पाहिजे. आम्ही पण लहान होतो, आम्हाला एवढं अक्कल वगैरे नव्हती, तर आम्ही डायरेक्ट जायचो. पण आम्हाला जेव्हा समजलं की असं जायचं नसतं, कारण की बुडण्या वगैरेचे चान्सेस खूप असतात. पण हा पूर्ण खूप मोठी नदी आहे. या साईडने बघा, इकडून अशी क्रॉस होते, आणि हा पूल आहे. पहिला आम्ही या रोडवरून चालायचो बघा. पहिला हा रोड होता, या रोडवरून आम्ही असं चालायचं. हा पूल जेव्हा बनला नव्हता
आणि या रोडवरून असं चालत जायचो आणि असं चालत गेल्यानंतर तिकडे क्रॉस व्हायचं. सो असं सर्व होता. खूप भारी आहे, जुन्या आठवणी आहेत नदीच्या. आणि असं जेव्हा पायी पायी जातो ते सर्व असे काय आम्हाला व्ह्यू बघायला भेटतात, जी तुम्ही पण बघताय. या साईडला अजून आगासांची मंडळी लागलेली आहे, हे पाहू शकता तुम्ही. हो साईराम, सर्व मंडळी आहे कसं गावात. तुम्हाला जुन्या आठवणी दाखवतो थांबा. जुन्या हे लहान मुलं आहेत ना, तर लहान मुलं बघ कसे बोलतील, साईराम चॉकलेट, साईराम चॉकलेट. असे जेवढे पण पदयात्री येतात ना, पदयात्री लोकांना बघून असे बोलतील साईराम चॉकलेट, साईराम चॉकलेट. हे सर्व जुन्या आठवणी आहेत. आम्ही पहिलं कॅरी करायचो सोबत, चॉकलेटचे पॅकेटा घ्यायचो आणि असं लहान मुलं जेवढी पण लागली त्यांना देत राहायचो. हे बघा सर्व. दीदी काय नाव तुझं? हरे कृष्णा, जय हरी. ओम साई चॉकलेट द्या ना. काय नाव दीदी तुझं? पूर्वा. तुझा सौरभ. आई शपथ, एवढी भारी भारी नावं आहेत रे. तू शिट्टी नाव आहे. ओम साई. ए शिट्टी नाव तुझा शिट्टी आहे ना? नाही, मग तू का शिट्टी बोलली? लाडाने शिट्टी बोलतात का? शिट्टी किती जण याला बोलतात सांगा, हात वरती करा. बाप रे, एवढी जण शिट्टी बोलतात. आणि सौरभ कोण बोलतो? म्हणजे कमी लोक सौरभ बोलतात आणि कमी लोक शिट्टी. हे तुम्हाला काय समजलं? हात वरती केले? मग कशाला हात वरती केले? काय ए दीदी इकडे गाडी येते या साईडला. हे सर्व मंडळी इकडे आलेली आहेत. यांना असं वाटतं की मी चॉकलेट देणार, पण असं नाहीये, मी चॉकलेट नाही देणार तुम्हाला. का बाबा, जबरदस्ती आहे का? मग तुम्हाला काय पाहिजे? चॉकलेट नाही पाहिजे तर काय पाहिजे? पुढं म्हणजे हे पण तुम्ही शिकतात ना रे, असं मागायचं नाही कधी कोणाकडून. तू शिकतोस ना, शाळेत जातोस ना, तू पण शाळेत जातेस ना, तुम्ही सर्व शाळेत जाता ना, मग असं कधी कोणापुढे हात नाही पसरवायचं, कधीच कोणापुढे मागायचं नाही, लक्षात ठेवा. जर तुम्ही असं कोणाची पुढे मागणार म्हणजे तुमचा काय व्हॅल्यू राहिला सांग मला. आता तू कोणापुढे असं मागशील तर कसं वाटेल? ते वाईट वाटेल ना. मग असं कधीच कोणाशी मागायचं नाही, समजलं का? मला द्या. जर कोणी दिला तर ठीक आहे, जबरदस्ती असं नाही मागायचं आहे. मला द्या. चांगला वाटतंय का? मग असं नाही करायचं. आता याच्या पुढे मागणार का नाही मागणार? तुला मोठा होऊन काय बनायचं आहे? तुला ते शिट्टीला काय बनायचं? शिट्टी कुठे गेला? ए शिट्टी, काय बनायचंय तुला? बाळा दीदी तुला काय बनायचं आहे? तुला सर्वांना इथे वाटतं पोलीसच बनायचं आहे. हे बघा, सर्वांना इकडे पोलीसच बनायचं, म्हणून लक्षात घ्या. तुला काय बनायचं आहे? तुला पण पोलीस बनायचं आहे. मग तू ब्रश करतो का पहिला? पोलीस बनायला निघले, दात बघ तुझे कसे झालेत. तुला पण बापरे, सर्व पोलीसच बनायचंय सर्वांना. मग तुला काय बनायचंय? चोर? शिक्षक? तुला टीचर बनायचंय? तुला पण टीचर? तुला आर्मी ऑफिसर? मग आता ह्याच्या पुढे नंतर कधी हात पसरवशील का कोणाच्या पुढं? कधीच हात नाही पसरवायचा, असा हात कधीच कोणा पुढे नाही करायचा. तर शेवटचा ओम साईराम बोला. चला, ओम साईराम, साई बाबा की. चला बाय. मंडळी चालता इथे थोडस आराम करतात आपली पब्लिक. साईराम कसं आहे, पायांना थोडा आराम पाहिजेच नाही का? हा, चालत रक्त पायानं जातं ना. झोपलेली आपली मंडळी या साईडला, गावातली पण मंडळी. वैभव आजच्या गावात गाडीवाले का डायरेक्ट, टेन्शनच नाही. आणि तुम्ही सकाळी वैभवच्या पायात बघितलाच की काय त्यांनी नवीन सिस्टम करून ठेवलेली होती. हे बघा, लावून ठेवलेलाच आहे फक्त. नाही म्हणजे बटन चालू केलं का होऊन जात होतं. आता काढून ठेवले ना, सध्या काढून ठेवलेलं आहे मस्त. इथं वनेश मात्रे उफ बंटी आराम करतात. आहे बंटी, काय सोय अजून पाणी पिण्याची? काय ना, फक्त आराम का? पोचणार नक्कीच. आता आपण पोचलोय, जो भंडारदऱ्याला पोचणार आहे. भंडारदऱ्याला मोठा डॅम आहे, जो मी तुम्हाला सकाळी दाखवेन कुठून एंट्री काय. आता पोचता आपल्याला अंधार आहे. आणि हा पेट्रोल पंप, हा एकमेव पेट्रोल पंप होता जेव्हा आपल्याला जागाला, म्हणजे आम्ही जेव्हा चालत जायचो ना पहिला, तेव्हा रोड वगैरे नसायचा, इथं कच्चा रोड असायचा.
पण आता टोल नाकावर मध्ये राजू तुला माहिती तर टोल नाका होता एक पहिला छोटासा टोल नाका होता. हा छोटासा टोल नाका होता आणि मस्त सनसेट झाला बघा मागे. खूप छानसा व्ह्यू दिसतोय आणि ही लालपरी जी आपल्या महाराष्ट्रातून जाते आणि गाजते. चला मंडळी आता आपण झोपतोय. आलो जेवलो वगैरे आणि आजचं जेवण काय दाखवता नाही आलं कारण की रोज रोज आपण तेच दाखवतोय रुटीन, म्हणून आज काही थोडी वेगळा होता. पण आज झोपायची पहिला मी तुम्हाला दाखवतो. आता आम्हाला वाजणार आहे झोपायला 2, पण 2 वाजता डॉन तेव्हा पाणी गरम करायला घेतलं बघ डॉन साहेब आहेत. आज आकाश कसं काय आकाश एवढ्या लवकर झोप येईल ना. आई शपथ म्हणजे आंघोळीला सुटलाय. काय झालं आज काय झाला तुम्हाला? काय झाला नाही. तुम्ही जेवण कमी करता म्हणून तुम्हाला झोप नाही येणार. दाबून जेवण करायचं. फोड आले ते पण आहे बरोबर आहे. पायाला फोड आले म्हणजे झोप येत नाही लवकर. चला इथे चालू आहे गरम पाण्याचं काम आणि थोड्याच वेळात सर्व मंडळी उठतील आणि मस्तपैकी आंघोळीला मग जातील. आहे बघा आम्ही तिथे शेकोटी पेटवले डॉन आणि मी, म्हणजे आम्ही नेहमी जागाच असतो रात्री सर्वजण एकदम मस्त. फक्त काल जरा झोपलेलो मी, मला जास्त झोपले नाही. तर आपल्या पालखीला जेव्हा पण आलं सर्वात शेवटला झोपतो आणि आम्ही मोस्टली उठतो आणि मध्ये नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर एकदा सकाळी दुपारी झोप घेतो अशी. तर चला मी तुम्हाला दाखवतो की पूर्ण पालखी आपली झोपलेली, पूर्ण पालखी झोपलेली पूर्ण. संपूर्ण इथे पालखी ठेवली आणि सर्व मंडळी झोपलेले आहेत. उठतील ते. चला आपण पण झोपूया. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. उद्या सकाळी 12 किलोमीटर चालायचं आहे उद्याचा जो व्लॉग असणार. चला उद्याचा व्लॉग उद्या आपण सर्व कंटिन्यू करूया. थोडंसं शेकोटी घेतो बसतो मी. चलो बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र, राधे राधे आणि ओम साई राम.